जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच महेंद्र गायकवाड यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यांना पराभूत करत महेंद्र गायकवाड यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. त्यांना यात बक्षीस म्हणून थार कार, चांदीची गदा व 20 लाख रुपये रोख देण्यात आले आहेत. उपविजेते मोहोळ यांना बक्षीस म्हणून ट्रॅक्टर देण्यात आलं. बरं, ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर सातारा येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. मित्रांनो, ही हिंद केसरी महिला गटात सुद्धा पार पडली. तर हिंद केसरीमधील महिला गटाचं विजेतेपद कोणी पटकावलं हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच काजल डोचक यांनी यंदाच्या हिंद केसरी महिला गटातील स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी अंतिम सामन्यात खुशी दलाल यांना हरवत ही स्पर्धा जिंकली. काजल डोचक या कोणत्या राज्याचे आहेत? तर काजल डोचक या हरियाणाच्या रहिवासी असून त्यांनी अंतिम सामन्यात दिल्लीच्या खुशी दलाल यांना पराभूत केलं. या विजेतेपदासाठी काजल डोचक यांना मानाची गदा व आल्टो कार बक्षीस म्हणून देण्यात आली. महिला गटाची स्पर्धा सुद्धा साताऱ्यातच पार पडली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 26व्या मध्य विभागीय परिषदेचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर या 26व्या मध्य विभागीय परिषदेचं आयोजन छत्तीसगड या राज्यात करण्यात आलं. छत्तीसगडमध्ये कुठे? तर छत्तीसगडमधील जगदलपूर येथे ही परिषद 19 मे रोजी पार पडली. मित्रांनो, मध्य विभागीय परिषदेत कोणकोणत्या राज्याचा समावेश होतो? तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या 4 राज्यांचा यात समावेश होतो. व मध्य विभागीय परिषदेचं मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे याचं मुख्यालय आहे. आणि एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की या ज्या विभागीय परिषदा आहेत याचे अध्यक्ष कोण असतात? तर नेहमी लक्षात ठेवा, विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे गृहमंत्री असतात. सध्या अमित शहा हे गृहमंत्री असल्यामुळे त्यांनीच या 26व्या मध्य विभागीय परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. यासह हे सुद्धा नोट करून घ्या, भारतातील विभागीय परिषदा या राज्य पुनर्रचना कायदा 1956 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक संस्था आहेत. सुरुवातीला भारतात अशा 5 विभागीय परिषदा होत्या, पण 1972 मध्ये ईशान्येकडील राज्यासाठी एक स्वतंत्र विभागीय परिषद स्थापन करण्यात आल्यानंतर सध्या आता भारतात 6 विभागीय परिषदा आहेत. उत्तर विभागीय परिषदेमध्ये हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड व दिल्ली या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. पश्चिम विभागीय परिषदेमध्ये गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश आहेत. तर पूर्व विभागीय परिषदेमध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. तर दक्षिण विभागीय परिषदेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व पुद्दुचेरीचा समावेश आहे. आणि जी ईशान्य विभागीय परिषद आहे यात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा व सिक्कीम या राज्यांचा समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर देशातील पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र हे झारखंड या राज्यात स्थापन करण्यात येत आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की झारखंडमधील कोणत्या व्याघ्र प्रकल्पात हे केंद्र स्थापन करण्यात येत आहे? तर झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्पात हे केंद्र उभारण्यात येत आहे. लक्षात ठेवा, झारखंडमधील पलामू या व्याघ्र प्रकल्पात देशातील पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या केंद्राचं उद्दिष्ट काय? तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हत्तींच्या हालचालींचा अभ्यास करणे आणि मानव हत्ती संघर्ष टाळणे हे या संशोधन केंद्राचं मुख्य उद्दिष्ट आहे. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. भारताची पहिली व्यावसायिक सी प्लेन सेवा ही लक्षद्वीपमध्ये सुरू करण्यात आली. गिग कामगारांसाठी तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारं पहिलं राज्य कर्नाटक आहे. पहिले मोती उत्पादन क्लस्टर हे झारखंडमध्ये स्थापन करण्यात आलं. भारतातील पहिले कार्बन शोषक आल्गी ट्री मध्य प्रदेश.
भारतातील पहिलं लो इमिशन झोन पुणे, देशातील पहिले बासमती सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र उत्तर प्रदेश, पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनिया नायट्रेट प्रकल्प ओडिशा, तर भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर हा तामिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. देशातील तिसरे निफ्टेम म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट हे केंद्र कोठे स्थापन करण्यात येत आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच आता देशातील तिसरे निफ्टेम हे बिहार या राज्यात स्थापन करण्यात येत आहे. बिहारमध्ये कुठे, तर बिहारमधील हाजीपूर येथे 100 एकर जमिनीवर हे निफ्टम तयार करण्यात येईल. सध्या भारतात असे 2 निफ्टम आधीच असून हे 2 निफ्टम कुठे आहेत, तर एक निफ्टम हे हरियाणातील सोनीपत येथे स्थित असून दुसरं तामिळनाडूमधील तंजावर येथे स्थित आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. आता देशातील तिसरे निफ्टम हे बिहार राज्यात स्थापन करण्यात येत आहे. पुढील प्रश्न. विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर आता या संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मेधा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 18 मे पासून याच्या अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. व या समितीची कार्य काय असतात, तर विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि हवामान बदलांशी संबंधित धोरणे, विधेयके व विविध विषयांचा अभ्यास करणे हे या संसदीय समितीचं कार्य असतं. नेक्स्ट क्वेश्चन. आलिफ आलिय कादिम अल-झेदी हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. तर हे जे आलिफ आलिय कादिम अल-झेदी आहेत हे इराक या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. त्यांचं वय किती, तर ते 40 वर्षाचे असून इराकच्या इतिहासातील आतापर्यंतचे ते सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. हवाई दलात कॅट हे पात्र उड्डाण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे स्क्वाड्रन लीडर सान्या या हवाई दलात कॅट हे पात्र उड्डाण प्रशिक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या उत्कृष्ट उड्डाण कौशल्याच्या आणि कठोर प्रशिक्षणाच्या जोरावर हा बहुमान मिळवला आहे. कॅट ए ही भारतीय हवाई दलातील सर्वोच्च आणि सर्वात प्रतिष्ठित प्रशिक्षक श्रेणी मानली जाते. या पात्रतेमध्ये प्रगत वैमानिक प्रशिक्षण हाताळणे आणि नवीन तसेच ज्युनियर वैमानिक अथवा प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे अधिकार समाविष्ट असतात. मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न हमखास विचारण्यात येईल, तर पक्क लक्षात ठेवा, हवाई दलात कॅट हे पात्र उड्डाण प्रशिक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या स्क्वाड्रन लीडर सान्या ठरल्या आहेत. सान्या यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक या सबा शॉल बनल्यात. ऑस्ट्रेलियातील पहिल्या महिला लष्कर प्रमुख सुशांत कॉयल, भारतातील एका एकात्मिक अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला आर्यम नाचमयी, नेपाळ देशातील पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार भूमिका श्रेष्ठ, फ्रान्समधील महापालिकेच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला मालिनी रंगनाथन, तर चर्च ऑफ इंग्लंडमधील आर्च बिशप ऑफ कॅडबरी पदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला या सारा मुल्लाली ठरल्या आहेत. आता हा प्रश्न पहा. भारत आणि इटली या दोन्ही देशांनी 2029 पर्यंत द्विपक्षीय व्यापार किती अब्ज युरोपर्यंत वाढविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. तर मित्रांनो, भारत आणि इटली या दोन्ही देशांनी 2029 पर्यंत द्विपक्षीय व्यापार हा 20 अब्ज युरोपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. पंतप्रधान मोदी हे 5 देशांच्या दौऱ्यावर गेले होते व त्यांनी 20 मे रोजी शेवटची भेट इटली या देशाला दिली असून या दरम्यानच दोन्ही देशांनी ही घोषणा केली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो. तर हा जो जागतिक मधमाशी दिवस आहे हा दरवर्षी 20 मे रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 20 मे रोजीच का साजरा केला जातो, तर याच दिवशी मधमाशी पालनाचे जनक अँटोन जन्सा यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिन जगभरामध्ये जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय, तर बी टुगेदर फॉर पीपल अँड अ प्लॅनेट, अ पार्टनरशिप दॅट सस्टेन्स अस ऑल अशी या वेळची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 79व्या जागतिक आरोग्य परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे स्वित्झर्लंड या देशामध्ये ही 79वी जागतिक आरोग्य परिषद पार पडली. या परिषदेमध्ये भारतातर्फे कोण उपस्थित होते, तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा
हे या परिषदेमध्ये उपस्थित होते. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.